दिसले। भाजप म्हणजे काय समस्त हिंदू नव्हे, जे काल राहुल गांधींनी संसदेत म्हटलेलं होतं त्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत या ठिकाणी त्यांनी काही वेगवेगळे दाखले देऊ केलेले आहेत त्याच्या। आणि त्याचबरोबर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्यावरनं विधान परिषदेतील आमदार भाजपचे आमदार ठाम आहेत। त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि आता पुन्हा एकदा विधिमंडळ आता काय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली का या संपूर्ण प्रकरणाबद्दल? उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली का? उद्धव ठाकरे यांच्याशी सहमत आहात का? आणि अरे मी केलं म्हणजे सहमत आहे, मी काय असं शेपट घालून पळणार? आज पायऱ्यांवरती प्रसाद लाड यांनी आपली भूमिका मांडली, जोपर्यंत राजीनामा देणार नाही आता ठीक आहे ना, त्यांनी त्याची भूमिका मांडू द्या, मला काय करायचं? त्याच्या भूमिकेची मला काय करायचं? त्यांचं ते बघतील, आम्हाला काय करायचं? उद्धव ठाकरेंची चर्चा झाली का? एजंट आहेत सगळे बाहेरून आलेले कोण? अरे हाच एजंट आहे प्रसाद लाड। किती एजन्सी चालू तो, कोणते कोणते एजन्सी आहे त्याच्या, तोच एजंट आहे, दलाल आहे तो। उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली या प्रकरणासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची चर्चा झाली आहे का? आता ती माझ्या पक्षप्रमुख चर्चा काय झाली मी तुम्हाला कसं सांगू, माईकवर कसं सांगू? पण तुमच्या भूमिकेवर तुम्ही ठाम आहात? हा मग त्याला काय, सभागृहाला कसे सामोरे जाणार? सभागृह जाऊ ना बिंदा, त्याला काय घाबरतो? त्याला निलंबन करा असं म्हणतात ते, करायचं तर करू टाका, त्याला काय फरक? काही फरक पडत नाही अंबादास दानवे, काय फरक पडणार? शिवसेना कमी पण भूमिका अशीच राहील. अशीच आहे, अशीच आहे, अशीच आहे, अशीच आहे. त्यांनी मग सभागृहात होता, तो बाहेर असतात आणखी काही झालं? शिवीगाळ करणं हे सभागृहाची गरिमा जी आहे. अरे सोडा यार, गरिमान बिरमा यांनीच गरिमा खराब केली या लोकांनी। 150 लोकांना लोकसभेतून सस्पेंड केलं, यांनी काय गरिमा ठेवली होती? काही गोष्टी करता तुम्ही। बाहेर जर भेटले असते प्रसाद लाड तर काय केलं? प्रसाद 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 चला आता आंदोलन, अरे आंदोलन झालं सभागृहात काय केलं? सभागृह चालू देणार की नाही? कोण? आम्हाला काय सभागृहाच्या वेळेला सभागृहाचं होऊ, जे व्हायचं ते होईल। सभागृहात गोंधळ होणार आहे पुन्हा। आता सत्ताधारीच गोंधळ घालू लागली तर करणार का? आम्ही खरं तर विरोधी पक्षाने गोंधळ घातला पाहिजे, इथं सत्ताधारीच गोंधळ घालणार तर त्याला आम्ही काय करणार? पण विरोधक सत्ताधाऱ्यांना चळो की पळो करतात असं म्हणावं मग तुमच्या या? मग सत्ताधारी गोंधळ घालतात याचा अर्थ आमच्यात दम आहे। पण सर कारवाई झाली तर काय भूमिका? अरे कसली कारवाई? आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की दानवे